खरं तर आपल्याला सर्वांना माहित आहे, जनसंघाचा बालेकिल्ला म्हणून डोंबिवली कल्याण या भागाला ओळखलं जातं. हिंदुत्वाचा एक फार मानणारा असा मतदारसंघ म्हणूनही ओळखलं जातं. विश्व हिंदू परिषदेच्या आणि त्याचबरोबर बजरंग दलाच्या अतिशय कडवट अशा कार्यकर्त्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या जिल्हाध्यक्षा सौ रेखा राजन चौधरी आणि त्याचबरोबर डोंबिवली शहरामधील संघाचं घर म्हणून ज्याला ओळखलं जातं असं नवरे यांचं घर, त्यामधील सौ आसावरी काही नवरे, अशा दोन पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समोर खरं तर कोणी अर्ज भरला नाही. म्हणून मग मी त्या भागातील नागरिकांचं खरं तर आणि त्या भागातील असणाऱ्या सर्व ज्यांनी त्यांना सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. तर मग विरोधकांनी पण अर्ज भरला नाही असं म्हणलं. विरोधकांनी अर्ज भरला नाही, कारण ही व्यक्तिमत्व जी आहेत ती अतिशय चांगली व्यक्तिमत्व आहेत, म्हणून मग मी त्यांची पहिल्यांदा ओळख सांगितली. त्यामुळे अशा चांगल्या उमेदवारांच्या समोर अर्ज भरू नये असं तिथल्या असणाऱ्या पण अनेकांनी विचार केला असेल. त्यामुळे मी त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद देतो. अनेक नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे भारतीय जनता पार्टीने यावेळेला असा एक जो केंद्रीय नेतृत्वाने जसं सांगितलं त्याप्रमाणे आणि आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये नवीन नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी असं सांगितलं. त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा मी खूप आभार यासाठी मानेन की आम्ही नेत्यांनी जरी निर्णय घेतला असेल तरी कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यामध्ये कुठेही नाराजगी व्यक्त न करता सर्व कार्यकर्ते, काही नगरसेवक की ज्या नगरसेवकांना उमेदवारी न दिल्यानंतर सुद्धा ते भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेबरोबर काम करायला सुद्धा लागले. भारतीय जनता पार्टीची खरी कार्यकर्त्यांची असणारी आणि कार्यकर्त्यांची असणारी पार्टी असल्याचं डोंबिवली शहरामध्ये सातत्याने जाणवतं. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे, सर्व त्या नेत्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. मतदानाच्या अगोदर राज्यामध्ये 2 जागा आपला विजय झाल्यात. काय वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये की हा कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचा महापौर हा 100% होणार, हे काही वेगळं सांगायची गरज नाही, परंतु रिझल्टही अतिशय चांगले येतील यात काही शंका नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.